सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे सांगणं आता खूप अवघड झालंय. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं तेच लोक दगाफटका देऊन जातात. नात्यांचे बंधनं आता तुटत चाललेत. प्रत्येकाच्या मनातील भावना वेगवेगळ्या दिशेला निघाल्या आहेत. मित्रांनो, एका व्यक्तीने प्रेम केल्यानंतर लग्नही केलं, पण जेव्हा त्या व्यक्तीचं आणि त्याच्या पत्नीचं नातं अतिशय गुंतागुंतीचं असल्याचं समजलं, तेव्हा सासरच्या लोकांनी मुलीला पतीकडे पाठवण्यास नकार दिला. त्यावेळी जावाई पत्नीला घेऊन जाण्यासाठी आला. रात्रीची वेळ होती. घरात प्रवेश करताच अंधार दिसला. त्याचवेळी घरात सासू झोपलेली होती. तिच्या बाजूला त्या व्यक्तीची बायकोही झोपलेली होती. जावाई घरात आल्यावर अंधारात तो सासूच्या अंगावर जाऊन पडला. बाजूला बायको होती, ती तात्काळ जागी झाली, पण तोपर्यंत बरंच काही घडून गेलं होतं. बायको मोठ्याने ओरडू लागली, पण पतीच्या त्या उग्र रूपामुळे ती काही करू शकली नाही. पुढे जे घडलं ते ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहील, पण शेवटपर्यंत ऐकून घ्या. घटना आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका गावातील. संगीता तिच्या नातेवाईकांसोबत राहत होती. नातेवाईकांसोबत राहत असताना कधी पाहुणे घरी यायचे. संगीताचं वय झालेलं होतं, त्यामुळे तिच्या लग्नाच्या बोलण्या सुरू झाल्या होत्या. पण संगीताच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. तिने हे कधी आईला सांगितलं नाही. एक दिवस ती आईला काहीच न सांगता घराबाहेर पडली. आईला वाटलं ती मैत्रिणीकडे गेली असेल. संध्याकाळपर्यंत आईने मनावर घेतलं नाही, पण संध्याकाळ झाली तरी संगीता घरी आली नाही. आईला काळजी वाटू लागली. संगीता कुठे गेली असेल? काही सांगितलं नाही. अनेक प्रश्न आईच्या डोक्यात घुमू लागले. त्यांनी भावकीतील लोकांना सांगितलं. भावकीतील लोक संगीताचा शोध घेऊ लागले. मध्यरात्रीपर्यंत शोध लागला नाही. उशिरा झाल्याने कुणाकडे विचारपूस करायची नाही म्हणून सर्वजण झोपले. पण संगीताच्या आईच्या डोळ्याला झोप लागली नाही. सध्या सुरू असलेले दिवस खूप वाईट आहेत असं म्हणत ती तिची आठवण काढत राहिली. सकाळ झाल्यावर आईने पाहुण्यांना फोन केले, पण कुठेच काही माहिती मिळाली नाही. आईला काय करावं हे सुचेनासं झालं. लग्नाला आलेली मुलगी कुठे गेली असेल, काय करत असेल, अनेक शंका येऊ लागल्या. काही लोकांनी असंही म्हणायला सुरुवात केली की कदाचित संगीतावर काही घातपात झाला असेल. संगीता बेपत्ता होऊन 2 महिने उलटले. आई रोज वाट पाहत होती, पण शोध लागेना. 4 महिन्यानंतर संगीताच्या एका नातेवाईकाने निरोप दिला की संगीताने लग्न केलं आहे. ती नात्यातीलच व्यक्तीबरोबर राहत आहे. आई आणि भावकीतील लोकांना हे कळताच धक्का बसला, कारण संगीताने लग्न केलं होतं ते मावस काकांबरोबर, गोरखबरोबर. संगीता विरंगुळ्यासाठी मावशीच्या गावी जायची. तिथे गोरखबरोबर ओळख झाली. ओळख झाल्यानंतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. दोघांनीही नातेसंबंधाचा विचार केला नाही. बोलण्यातून प्रेम झालं. नंतर संगीता गावाकडे जायची तेव्हा गोरखबरोबर संपर्कात राहू लागली. हे कोणालाही माहीत नव्हतं. संगीताचं लग्नाचं वय आलं होतं. घरी मुलगा पाहण्याचं काम सुरू होतं, पण संगीताला गोरखबरोबरच लग्न करायचं होतं. आईला सांगितलं तर होऊ देणार नाही म्हणून ती काही न सांगता घराबाहेर पडली. गोरखने लग्नाची तयारी केली होती. दसऱ्याच्या वेळी दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. नंतर दोघे नातेवाईकांपासून दूर राहू लागले. तिसरा अडथळा नको म्हणून घरी काहीच सांगितलं नव्हतं. ते कुठे राहतात हेही कुणाला माहीत नव्हतं. काळ पुढे गेल्यावर नातेवाईकांशी संपर्क सुरू झाला. त्यातून एका नातेवाईकाने आईला सर्व सांगितलं. आई संगीता राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली. तिथे पोहोचल्यावर आईच्या डोक्यात राक्षस बसला. हाताच्या फोडासारखं रक्षण केलं आणि ती मला सोडून या काकांबरोबर राहते. दुसऱ्या एखाद्या तरुणाबरोबर लग्न केलं असतं तर ठीक होतं, पण नात्याने मावस काकांबरोबर. आईने संगीता आणि तिचं सामान घेऊन गावाकडे आणलं. गावी आल्यावर गोरखचा तिळपापड होऊ लागला. संगीता आणि गोरख यांच्यातील प्रेम जीवापासून होतं, पण मध्येच विघ्न आल्याने गोरख हैराण झाला. संगीता माहेरी गेल्याला 4-5 दिवस झाले होते. गोरखने निरोप पाठवला, पण आईने सांगितलं की आता संगीताला माझ्याजवळ ठेवणार आहे. गोरखच्या डोक्यात संताप आला. त्याने काही मित्रांना बरोबर घेतलं आणि सासरवाडीत जाऊन पत्नीला आणायचं ठरवलं. रात्रीच्या सुमारास ते सासरवाडीत पोहोचले. मित्र बाहेर थांबले. गोरखने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडता आला नाही. घराच्या हॉलमध्ये सासू आणि संगीता झोपलेल्या होत्या. रात्री लाईट नसल्याने अंधार होता. आज काही झालं तरी बायकोला घेऊन जायचं असा निश्चय गोरखने केला.
गोरखने अंगावर पेट्रोल ओतलं आणि घराच्या दारात काडी लावली. काडी लावताच तो घरात शिरला. अंगाला आग लागली. अंधारात काहीच दिसत नव्हतं. हॉलमध्ये प्रवेश करताच तो सासूच्या अंगावर जाऊन पडला. सासूच्या साडीला आग लागली. बाजूला बायको होती, तिच्या साडीनेही पेट घेतला. एकाच घरात तिघांच्या अंगाला आग लागली. गोरख ओरडू लागला. बाहेरचे मित्र आणि गावकरी धावत आले. घरात गेल्यावर जे दृश्य दिसलं ते भयंकर होतं. गोरख सासूच्या अंगावर, संगीता त्याच्या अंगावर नग्न अवस्थेत. लोकांनी अंगावर कपडे टाकले आणि रुग्णवाहिका बोलावली. आई आणि मुलीला खाजगी रुग्णालयात तर गोरखला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. हे सर्व का झालं? कारण नातेसंबंधाचा विसर पडला. गोरख हा नात्याने संगीताच्या वडिलांसारखा होता. तरीही त्याने नात्याच्या जाळ्या तोडून लग्न केलं. जेव्हा सासूने नात्याचा गुंता काढला तेव्हा अशी वेळ आली. सावध व्हा भावांनो, नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करा. एवढंच या घटनेतून सांगायचं आहे. पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.